नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। गणपती आले आहेत आणि गणपतीची तयारी सुरू झालेली आहे। माझ्या घरी पण 5 दिवस गणपती असतात, तर माझा असा प्रयत्न असतो की येणाऱ्या पाहुण्यांना काहीतरी नवीन प्रकार नेहमी खायला द्यायचा आणि तेही घरी बनवलेलं। तर यावेळेला मी कोकणातले प्रसिद्ध असे तांदळाचे लाडू करून दाखवणार आहे। त्यासाठी आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। ही जी वाटी आहे डिनर सेटची जी वाटी असते तर तेच तांदूळ घेतलेले आहेत आणि आपण हे धुवून घेतले आहेत। तर तांदूळ कोकणामध्ये उकडा तांदूळ वापरतात, जो लाल असतो तो, तर आपल्याकडे काही सगळ्यांकडेच तो मिळणार नाही। तर मी हा बासुमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्याचा वास पण खूप छान येतो। तर मी धुवून स्वच्छ ठेवले आणि हे पंख्यावर असं वाळवून घेतलंय। मला वाटतं जेमतेम 1 तास झाला फक्त वाळायला। आणि आता आपण हे मस्तपैकी भाजून घेणार आहोत। आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। या लाडूला तुपाचा खूप कमी वापर असतो आणि कोकणामध्ये जे करतात तर त्यात तुपाचा वापर सहसा करतच नाही, पण आपण याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट्स आणि आपल्या पद्धतीने थोडे करणार आहोत। ते काजू बदामाचे काप हे आहे, तर ते आपण काजू आणि बदामच आहेत। नंतर आपल्याला ते मिक्सरला सर्व वाटून घ्यायचं आहे। आपण ते मस्त तुपावर खमंग असे परतून काढायचे। कोकणातली जी पारंपरिक तांदळाची असते त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स कोणी घालत नाही, पण आता असतात आपल्याकडे तर आपण त्याचा उपयोग करायला नक्कीच पाहिजे। आणि हे आहेत मखाणे, 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत। अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे हा आणि तोही मी ह्याच्यात परतून काढते। मस्त कुरकुरीत असे मखाणे परतून घ्यायचे तुपावर। छोटे 2 चमचे साजूक तूप वापरलेले आहे मी। ड्रायफ्रूट्स आणि मखाणे मस्त असे खमंग परतून झालेले आहेत, ते काढून घेऊया आपण। खमंग याच्यासाठी परतायचं कारण त्याची पावडर करायची आपल्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित ते भाजून घ्यायचे। आपण ह्याच कढईमध्ये आता तांदूळ परतून काढणार आहोत। मस्त असा लालसर रंगावर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। आता तुपाचा वापर करायचा नाहीये, कढईला जे तूप लागले त्याच्यावरच आपल्याला हे तांदूळ परतून काढायचे। तांदूळ मस्त खरपूस असे रंग बदललाय त्याचा, पहा मगाशी एकदम सफेद दिसत होते, आता खरपूस भाजल्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे। आणि आपण हे आता काढून थंड करून मिक्सरला याची रवाळ पावडर करून घ्यायची आहे आणि त्याच्यातच आपण मखाणे नंतर वेलची आणि जायफळ पण टाकणार आहोत त्याच्यातच वाटताना। हे थोडं वेलची आणि जायफळ घेतली आहे आणि हे सर्व आहे हे आपल्याला बारीक आता वाटून घ्यायचं आहे। आपण पुन्हा एकदा कढई ठेवलेली आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला दाखवते की इतकं आपण मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे तांदूळ होते ते। त्यात आपण थोडीशी वेलची, जायफळ आणि मखाणे आणि जे ड्रायफ्रूट्स होतं ते सर्व आपण याच्यामध्ये वाटून घेतलेले, म्हणजे दळून घेतलेलं आहे। इतकं छान असं रवाळ झालेलं आहे ते। पुन्हा एकदा त्या पॅनमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया। तुपाचा खूपच कमी वापर करते मी। आणि हे जे आहे हे डेसिकेटेड खोबरं आहे, म्हणजे बारीक एकदम खोबऱ्याची जी पावडर मिळते बाजारामध्ये। सुकं खोबरं आपलं घरातलं वापरलं तर चालेल किंवा ओला नारळ आपण वापरतो याच्यामध्ये खरं तर, पण आपल्याला हे टिकवायचे आहेत, जास्त दिवस हे टिकतात, म्हणजे किती पण दिवस राहू शकतात। त्याच्यासाठी मी याच्यात डेसिकेटेड कोकोनटचा वापर करते। गणपतीसाठी आपल्याला भरपूर दिवस हे लाडू टिकायला पाहिजेत। तर खोबरं सुकं घेतल्यामुळे खवट पण होणार नाही ते, आणि आपण आता खोबरं छान तुपावर परतून पण काढतोय, त्याच्यामुळे जो त्याचं मॉइश्चर जे असेल ते पण जाईल आणि खमंग लागेल। थोडंसं थोडं लालसर असं आपण परतून घेऊया आणि पुन्हा एकदा ते पीठ जे आहे ते याच खोबऱ्यामध्ये आपण सर्व एकत्र करणार आहोत। वेगवेगळ्या पिठांचे आपण लाडू करतो। हे तांदळाचे लाडू अतिशय सुंदर लागतात आणि पटकन होतात आणि खूप म्हणजे तुपाचा जास्त याच्यात वापर नाहीये, खूपच हेल्दी लाडू आहेत। खोबरं आपलं खमंग असं परतायला आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता हा जो रवा काढलेला आहे तांदळाचा तो आपण याच्यात टाकून देऊया, म्हणजे दोन्ही व्यवस्थित मिक्स होईल। हे फक्त मी तुम्हाला 1 वाटीचं करून दाखवलेलं आहे, आपल्याला किती प्रमाण लागेल ते आपल्या अंदाजाने ठरवू शकतो आपण। आता खोबरं आणि पीठ
आपण एकत्र मस्त ढवळून घेऊया आणि हे लाडू आपल्याला गुळात बनवायचे आहेत. आपण पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आता हा गूळ आहे, जवळजवळ 1 वाटीच गूळ घेतलेला आहे मी. म्हणजे जेवढं मिश्रण आपलं होईल ना त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा आणि याच्यातच आपण 4 चमचे साखर घालणार आहोत. साखरेमुळे जरा गोडी चांगली वाढते. 4 छोटे चमचे आहेत चहाचे, ते साखर घेतलेली आहे आणि आपण हा छान विरघळवून घ्यायचा आहे. पाणी वगैरे घालायचं नाहीये, आपोआप विरघळला जातो तो. गुळ आपला छान विरघळलेला आहे, साखर पण घातली पण त्याच्यात. आता ह्याच्यात आपण काय करणार, 2 चमचे पुन्हा एकदा साजूक तूप घालणार आहोत. पण तांदळाचे लाडू जे असतात ते सुके असतात खूप, ते थोडासा ओलसरपणा असण्यासाठी ठेवण्यासाठी म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातले आणि आपण आता गॅस काढून टाकायचा आणि हे जे पीठ आहे मिश्रण ते सर्व याच्यामध्ये आता एकत्र करायचं आपल्याला. थोडं थंड झालं की आपण याचे मस्त लाडू वळवूया. लाडूचं मिश्रण थोडं कोमट आहे आणि आता आपण जे लाडू करायला घेऊया. खोबऱ्यामुळे त्याला छान बाइंडिंग पण येतं आणि आपण थोडा तुपाचा वापर पण केलाय, त्याच्यामुळे ओलसरपणा राहतोय. बघा मिश्रण गरम आहे जरा, आता ते सुकून जाईल एकदम. आपले लाडू 1 वाटी बासमती तांदळापासून आपण एवढे लाडू केलेले आहेत. तर गणपतीसाठी आपल्याला हा प्रसाद म्हणून नक्कीच वापरता येईल आणि रेसिपी नक्की करून बघा. जे कोकणात नसतील तर त्यांनी हा प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि यंदाच्या गणपतीला प्रसाद म्हणून नक्कीच बनवा. धन्यवाद.